म्हणलं तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आलं प्री वेडिंगसाठी अक्षताची ना. लोकेशन ते एकदम डेंजर आहे, सगळे प्रकारचं काही बी आहे ना. या नक्कीच कंटिन्यू राहा. टेक चालू आहे, कसं काय जमते घ्या ना. भाऊ असते अरे का बोललो ना तुला ना ते शोल्डरवरती हात ठेवून ना कॅमेऱ्यात बघायचं तो आला हात ठेवला हां. त्यानंतर दादा तुला बेड आम्हाला असं दिलं, असं वाटतं रिसॉर्ट लागलं. लोकेशन ते एकदम डेंजर, असं वाटतं त्यांच्या ते युरोप कंट्रीमध्ये हो. तुम्ही नाही अबे मी काल रात्री त्याला 12 वाजता भेटून आलो माहिती आहे का. जवळ येऊ 9 वाजता ये ना. मग काय झालं 1 वाजता असा खेळा ना, असा मस्ती करा, असं वाकून असं एकमेकांना असं वाकून बघा या साईडने. हां हे बघा ना इकडे पूर्ण असा बॅलन्स देवा ना पूर्ण. बापरे आवरा काही बी करावं लागते. असं होल्ड करा का. हां असं त्यांच्याचकडे 1 2 3 स्टार्ट. आपण चला बघा तसंच एकदा मित्राने ना मुंबईचा हां जेवण घेऊन एंट्री नव्हती आतमध्ये. गाणे ऐकलंय का तो शोभशील का आपण ना तो गाणे आहे ना ब्लॉग. तुमची किती ऑर्डर आहे इथं या सेटवर? आमची झाली असेल 50-60 तरी झाले इथं. ते तुम्हाला अख्ख्या गल्ल्या माहिती आहे आमच्या. आणि काहीच नव्हतं अजून पुढे घातले. पण हा एकदम परफेक्ट आहे. जो माझ्यापेक्षा जास्त म्हणून तो असा करा आणि तसा करा, मेन डायरेक्टर आहे. या कपड्यावर शूट डन झाले तर कसं वाटते तुला? सुरुवातीला असा वाटला का तुला नाही जमणार, पण जमला एकदम परफेक्ट. जाम व्हिडिओ बघून आले वाटते पहिल्यांदा का? जाम मोठा हा सेट आहे, 70 का 75 काहीतरी पॉईंट आहे. तर फिरता 12 तास तर नाही जास्त लागेल, फक्त 12 तासाचा टाईम आहे. 9 ते 9 वाजेपर्यंत. एकदम जुनं असं वाटतं राजस्थानला जुनं काहीतरी आलं. जुनं म्हणजे जुने गावान. सेट वाजून लगातार आम्हाला 2 तास लागले. अजूनपर्यंत यांचा काही पुरा येत नाही. अक्षय भाऊ गडालले, दिदी पण गंडालले. डेंजर काम आहे यांचं. अजून करताम बस ना. जेवायचा टाईम पण निघून चालले. 3 वाजता आया जो जेवण आहे तो पण बनवलं वाटते ना पुका तर. बघू अजून तेवढा टाईम जातो तुमचा. अडीच वाजल्यान तरी यांचा जेवायचा काही विचार नाही. बस जेवून घेतो, कारण की 3 वाजता तर बंद होईल. आले का? ठीक आहे. मग गाडी आले त्यांना जेवायला येतील वाटते आता गाडीत बसून, कारण की आमच्या जरा लांब आहे. पर्यंत जवळ शूट झाले. कसं वाटले तुला? तर बरं वाटले. आता जेवायची सुट्टी झाली आहे, झोपून डबा सुटला. पण एक स्पॉटला 2-2 तास लावता पुरे होता. विचार आहे अर्ध कपडे करावे येतील वाटते. परतीचा प्रवास. सेटचा टाईम झाले ना. जे मेन पॉईंट होते ते अजून आमचं बाकी आहे ना. आता आल्या लायब्ररीमध्ये बराचसा ना मागल्या बघा आता. असं आहे ना, असं ठेव. आता याचं ठेव. रिप्लो म्हणून असं नॉर्मल घेऊ वरती आपण हॅलो.
1 गो. फिरा फिरा पास. ओके डन. कंचा गाणी वहिनीचं आवडतं गाणी कंचा आहे सांग. सांग आवरे वर्ष माहिती नाही तुला. आवरे वर्ष माहिती नाही तुला कंचा गाणी आवडते. नाही ऐकत. बाजू मारते तुझी. असं आहे. कॉमेडी करा ना. तू बाबावाले काही शिकला नाही का. बाबावाले काही शिकला नाही. बाबा या वाजू दे. त्यांचे भजनांत वाजवू त्यांना. आणि हो ना एक तरी चांगला एक एक गाणे गाणी बोल ना एक तरी. ऋतिक रोशनचं बोलू. अख्खे दिवसाचा राग कारच लावला आता. एक मिनिट. 1 2 3 स्टार्ट. कुस्त्याने केलं मारायला सांगली. नाक बी खेळता ना कपले आता बंद करायचं आपल्याला. आता आमचा पॅकअप होते आता. अंशा निघतो आम्ही ना. ब्लॉगमध्ये बरंच काही बी टाकता नाही आला कारण की व्हिडिओ पण केला म्हणून. नक्कीच ब्लॉग अजून एंड नको अजून बाकी आहे. निघतो. चला भेटू. विराईच्या मंदिरात पत्री ठेवलं राहिलं पण दुकान आता बंद झालं. मंदिर चालू आहे का ना इथं बंद करत लावलं दुकान. हल्लो ना एकदम सामसूम झाले. मंदिर चालू आहे का ना इथं. आम्ही आलेलो मंदिरात. दर्शन तर भेटलं आम्हाला पण पत्रिकेची व्हिडिओ नाही करायला दिली कारण की देवीचं जवळ सोना बिना सगळा होता तो काढला. काय बनवायचं इथे आता तुला. नितेश पाटील इकडे बघा ना. कॅमेरा काही बोलत नाही. हा ऑफ कॅमेरा नुसता जापते बस. ऑफ कॅमेरा गाडी नको नको करते नुसतं बोलताच रे ते. आता आपला प्लॅन काय आहे आता. आता आपण जेजुरीला जायचं आहे पण आता पुण्याला स्टे करू आपण. हा ना. ट्रॅफिक मुले जाम वैताग आला आम्हाला. जाम ट्रॅफिक होतं. हे परे लोणावल्यामध्ये आलो तिथं पण ट्रॅफिकच भेटले आम्हाला. गाडी नुसता चोपतात ठेवते. हा आया काही आपण हा त्याला आशीर्वाद द्या जरा. असं नको जाऊ. तुझी पत्रिका आहे ना. फोन नंतर. पत्रिका नवर देवायचं. 101 रुपये देऊन जा. तुझी पत्रिका आहे बाई. अक्षय आणि भाविकाचं लग्न चांगलं होऊ दे. दोघांना सुख लागू दे. समाधान लागू दे. लग्न कार्य चांगलं मार्गाने होऊ दे. आशीर्वाद द्या. आशीर्वाद. ह्याच्या 102 दिल्यात 101 नाही. सुख लागू दे. समाधान लागू दे. आम्हाला नाही का मग आशीर्वाद. सुख 8 म्हणजे लेकरं. ठीक आहे. नवर देवाला द्या जरा आशीर्वाद. नवरदेव हा जगदंबा असं काटत. तो त्याच्या होम मिनिस्टरवर बिझी. भाऊसांची इथल्या निघतो जेजुरी ना. जावा एकविरा आणि जेजुरीला पत्रिक देवासाठी. तर काल 3 वाजता घरशा निघलेलो ना. ट्रॅफिक जाम लागली त्याची मुलं डायरेक्ट आमचा अख्खा प्लॅनच बदलला ना. इथं नितेश दानचा. नित्या आता तुमचा कोण होता हो काकाचा बरं. नित्या उचा भाऊ होता नवीनदा. त्याच्या फ्लॅटमध्ये होतो ना. एकदम मस्त ना. सगळीच सोय आमची झाली म्हणजे जेव्हा बिवाची ना रेवाची एकदम बरं वाटते. आता एकदम परफेक्ट होती. निघता जावाडी ना. 1 दिवसानं जाऊन येऊन करायचा होता पण ट्रॅफिक मुले अख्खा प्लॅन चेंज झाला. तर रात्री कुठं राहायचं तर असं जेजुरीला जायचं होतं. तर पुणेमध्ये आता त्यांची लोक जे म्हणा नाही माहिती
काय होतं वस्तीला. आता निघतो चला दर्शन पण घेऊन घरा लवकर पोहोचायचं आहे ना. पत्रिका ठेवा ठेवले लांब आलतो ना. पत्रिका विसरून आम्ही चाललेलो. लापरवाही एकदम बेकार आहे यांची. 10 ते 12 वर्षांनी आलो असं जेजुरीला. दर्शन घेऊन एकदम बरं वाटते. योगायोगाने दर्शन पण भेटले ना. गर्दी पण एकदम कमी होती. तर तुम्ही विचार करत असाल का कालपासून आम्ही एकच कपडा घातले. तर आमचा विषय असा होता का निघालेलो तर वन डेमध्ये दोन्ही करणार होतो. ट्रॅफिक आवरी होती का एकविरा मातेच्या मंदिरानं आम्हाला 8 वाजलं. त्याच्यामुळे आम्ही पुण्याला स्टे घेतला. तिथून आता आलो जेजुरीला. इथला दर्शन पण एकदम कंप्लीट झाले. आता बघू इथून काय जावायचं आहे का नाही का घरात जावायचं आहे. बघू याला साईडला कर त्याला साईडला कर कर तुझा आता कोणच नाही. पाय धरा व्हिडिओ बनतील चांगल्या. अरे वर्षा नाही 5-6 वर्षाचे एकदाच व्हिडिओ ना फोटो काढून जे. आता काय जर 8 वर्षांचे एकदा आता आईल्यावर समजा 8 वर्षांच्या करायला पाहिजे. चल चल.